येवला पोलिसांनी छापा टाकून 4 अट्टल गुन्हेगारांना ताब्यात घेतलंय। सदर चोरट्याकडून 10 तोळे सोन्याचे दागिने, 2 मोटरसायकल आणि चोरी करण्यासाठी वापरलेले कटवणी, हेक्सा ब्लेडसह असा जवळपास 13 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। तालुका पोलिसांना यश आलंय। संबंधित गुन्हेगारांनी निफाड, येवला आणि वैजापूर तालुक्यात अगदी 14 ठिकाणी घरफोड्या केल्याचं देखील कबूल केलंय। अनिल उर्फ लंगड्या, सुरेश चव्हाण राहणार शिरूर, अविल उर्फ आंधळ्या, आदित्य विकास भोसले शिंगणापूर तालुका कोपरगाव, आग्या शायरी चव्हाण शिंगणापूर तालुका कोपरगाव, सायनाथ जाधव गोल्हेवाडी तालुका येवला यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्या विरोधात 137/2022 भादवी कलम 457, 380, 382 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यांना येवला न्यायालयात हजर केलं असता 4 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अधिक तपास विभागीय पोलीस अधिकारी बाजीराव महाजन, तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। माननीय बाळासाहेब पाटील सर, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण एक टीम फॉर्म केली होती। येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पोलीस निरीक्षक मंडलिक आणि त्याचे सहकारी यांनी जवळपास 13 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। त्याच्यामध्ये 10 तोळे सोने आहे, 2 मोटरसायकली आहे। आरोपी 4 अटक करण्यात आलेले आहेत। त्यांचा 4 दिवस पीसीआर घेण्यात आलेला आहे। आरोपी हे अट्टल घरफोडी करणारे आहेत। त्यांच्याकडे असलेले घरफोडीचं जे साहित्य आहे, कानस, कटवणी, ऍडजस्ट पाना, हे सर्व हस्तगत करण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये येवला तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतले 10 गुन्हे, निफाड पोलीस स्टेशनच्या हद्दीतले 3 गुन्हे आणि वैजापूर पोलीस ठाणे संभाजीनगर जिल्हा इकडचा 1 गुन्हा, असे 14 गुन्हे ओपन झालेले आहेत। उर्वरित 3 आरोपी जे आहेत ते अजून अटक करायचे आहेत। ते आरोपी अटक झाल्यानंतर अजून बाकीचा मुद्देमाल याच्यामध्ये हस्तगत होईल। अत्यंत चांगली कामगिरी, धाडसी कामगिरी या टीमने पार पाडलेली आहे। या टीममध्ये मंडलिक पीआय तालुका पोलीस स्टेशन, पीएसआय हर्षवर्धन बहिर, पीएसआय पवार, भरत कांदळकर, हवलदार बिन्नर, राजेंद्र पाटील, सचिन वैरागर, गणेश बागुल, योगेश मोरे, गणेश सोनवणे, पंकज शिंदे, संतोष जाधव, सागर बनकर, श्याम थेटे, राजू दुबे, ललिता ढाकणे, सुनीता महाजन, वंदना वाघ आणि हेमंत गिलबिले या सर्वांनी या कामगिरीमध्ये भाग घेतलेला आहे आणि यांच्यामुळे हे 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत आणि अट्टल असे घरफोडीचे गुन्हेगार यांनी अटक केलेली आहे। याबद्दल पोलीस अधीक्षक साहेब बाळासाहेब पाटील आणि तेगबीर सिंग संधू साहेब यांनी या सर्व टीमचं अभिनंदन केलेलं आहे। या मोहिमेमध्ये जो एक आरोपी 3 वर्षापासून घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता, त्या आरोपीला सुद्धा अटक करण्यामध्ये या पोलिसांना यश आलेलं आहे। त्याचं नाव आहे चिंट्या उर्फ शुभम शायरी चव्हाण। हे वेगवेगळ्या ठिकाणचे आरोपी आहेत। कोणी पुणे जिल्ह्यातले, कोणी कोपरगावचे आहेत, कोणी अहिल्यानगरचे आहेत। हे एकत्र येतात, बसतात, त्यांची पार्टी वगैरे होते आणि त्याच्यानंतर मग ते कॉन्स्पिरसी करून एकत्र सर्व मिळून तिथं कट आखला जातो आणि त्याच्यानंतर मग ते घरफोड्यांना पुढे अंजाम देतात आणि पुढे ते घरफोड्या वगैरे करतात।